लातूरात भाजपमधील बंडखोरीचा धमाका. 18 अपक्ष उमेदवारांनी पेटवलं रान. भाजपचा बालेकिल्ला आता हादरलाय. निष्ठावंतांनी फुंकलंय बंडाचं रणशिंग. कमळाला रोखण्यासाठी आता निष्ठावंतांचाच एल्गार. होय, ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, आज त्यांनीच पक्षाविरुद्ध युद्ध पुकारलंय. एक दोन नव्हे तर तब्बल 18 जणांनी एकत्र येत नमो निष्ठावंत पॅनल मैदानात उतरवलंय. ही केवळ बंडखोरी नाही तर भाजपच्या अंतर्गत धुसफुशीचा ज्वालामुखी आहे. निवडणुकीच्या आखाड्यात आतापर्यंत विरोधकांशी 2 हात करणारा भाजप आता आपल्याच घरातल्यांशी भिडणार आहे. आयात केलेल्या नेत्यांना रेड कार्पेट आणि जुन्या निष्ठावंतांना घरचा रस्ता दाखवल्याचा आरोप करत 18 निष्ठावंतांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांची झोप उडवली आहे. आता चर्चा एकावर नाही तर पूर्णच्या पूर्ण 18 जणांच्या पॅनलची आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपसाठी हे निष्ठावंत सर्वात मोठे स्पीड ब्रेकर ठरत आहेत. सध्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नाकीनऊ आलेत. घरोघरी जाऊन निष्ठावंतांचा प्रचार भाजपची डोकेदुखी वाढवतोय. आम्ही मोदींचेच भक्त म्हणत भाजपच्या चुकांची बळी ठरलोय. बंडखोरांचा थेट वार सुरू झालाय. 18 जागावर भाजपची मते फुटणार असल्यामुळे समीकरणं पूर्णपणे कोलमडली आहेत. हा नमो निष्ठावंतांचा लढा आहे. आता ते विषय तर वारंवार झालेले आहेत, पण आता आम्ही नमो निष्ठावंत जी आघाडी आहे, जे 18 अपक्ष उमेदवार लढत देत आहेत वेगवेगळ्या प्रभागामध्ये, ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिंकून आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती काम करणार आहोत. आम्ही आमच्या प्रभागातल्या वृद्धांचं, महिलांचं, आमच्या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करणार आहोत. रस्ते, नाली, पाणी, वीज या तर आमचे प्रमुख मुद्दे असणार आहेत. हे तर करणार आहोत, पण त्या प्रभागात आमच्या नारी शक्तीकरण आणि नारी सुरक्षाकरण याही विषयावर आम्ही काम करणार आहोत. काल रवींद्र चव्हाणांनी एक वक्तव्य केलं, विलासरावांच्या आठवणी पुसून टाकल्या जातात, यावर काय मत आहे? त्यांनी ते वक्तव्य का केलंय, कसं केलंय, मी तो क्लिप ऐकली, पण त्यांच्याकडून हे अपेक्षा नव्हत्या. स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब हे लातूरचं रत्न आहे, विकास रत्न आहेत. या आज जो लातूरचा विकास दिसतोय तो नक्कीच त्यांनी निर्माण केलेला आहे. हे कुणीही पुसू शकणार नाही. आम्हीच काय, आमच्या पिढ्या ते पुसू शकणार नाही. ते लोकनेते होते, त्यांचा कायम आदर आहे. निष्ठावंताच्या या लढाईची बातमी जी आहे ती मुंबई दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. उद्या मुख्यमंत्री फडणवीस येत आहे, काय संदेश असणार आहे फडणवीसांना? निष्ठावंतांना सन्मान मिळाला पाहिजे, निष्ठावंतांचा स्वाभिमान टिकला पाहिजे आणि जे कोणी निष्ठावंतांना डावललंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रतिसाद कसा मिळतो? प्रचंड प्रतिसाद आहे. आज तुम्ही पाहू शकता, ही प्रभागातली मंडळी, ही मतदार मंडळी, ही कुठलीही लाचार मंडळी नाही. निष्ठावंतांकडे काय हो, तरीही आज हजारोचे संख्येत लोक जे उपस्थित राहिले हे निष्ठावंतांचं समर्थन होतं. हाच आमचं बळ आहे. निर्णय करू शकतील महापालिका 100% विजयाच्या दिवशी 16 जानेवारीला लातूर महानगरपालिकेमध्ये अपक्ष उमेदवार निर्णायक ठरतील. भाजप ज्या शिस्तीचा आणि संघटनेचा अभिमान बाळगतो त्याच शिस्तीला आता तडे गेलेत. नमो निष्ठावंत हे केवळ निवडणूक लढवत नाहीत तर एक संदेश देऊ इच्छितात की कार्यकर्त्यांना गृहीत धरणं महागात पडू शकतं. 18 जणांच्या या पॅनलने प्रचारात घेतलेली आघाडी पाहता आता खुद्द भाजपच्या दिग्गज नेत्यांनाच मैदानात उतरून डॅमेज कंट्रोल करावा लागणार आहे. पण वेळ निघून गेली आहे का, हे मतदानातूनच स्पष्ट होईल. आता सवाल हाच आहे की मतदारांचा कौल कोणाला मिळणार, भाजपच्या चिन्हाला की वर्षानुवर्ष जनतेत मिसळून काम करणाऱ्या या नमो निष्ठावंतांना? या 18 जणांच्या एल्गारामुळे कमळ कोमेजणार की भाजप ही लाट थोपवणार? राजकारणातल्या या महासंग्रामाकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.